गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे आणि त्या छोट्या छोट्या वाक्यांची रचना कशी असते हे सुद्धा आपल्याला शिकवत आहे. त्यामध्ये कोणते शब्द वापरले पाहिजेत, कोणत्या ठिकाणी वापरले पाहिजेत याच्या सूत्रासह मी आपणास शिकवत आहे. तुम्ही लक्षपूर्वक इकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर तुमच्या वहीमध्ये लिहित चला, बोलण्याचा सराव करा. अशा पद्धतीनं आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, मी शिक्षक नव्हतो. मी शिक्षक नव्हतो हे मराठीमधलं वाक्य आहे बघा. मी शिक्षक नव्हतो. मी शिक्षक नव्हतो. मी शिक्षक नव्हतो हे साधं वाक्य आहे आणि त्याचबरोबर हे नकारार्थी वाक्य आहे. आणि याचा काळ जे आहे तर हा काळ कोणता आहे? हा भूतकाळ आहे. म्हणजेच यामध्ये टू बीचं कोणतं रूप येईल तर भूतकाळी रूप येईल. भूतकाळी रूप कोणतं आहे मग? वॉज आणि वेअर. तर इथं वॉज आणि वेअर, इथं आय हा करता असल्यामुळं काय येईल? एक वचनी आहे ना, त्यामुळं वॉज येईल. आय वॉज नॉट अ टीचर. आय वॉज नॉट अ टीचर. आय वॉज नॉट अ टीचर. मी शिक्षक नव्हतो. तू शिक्षक नव्हता. तू शिक्षक नव्हतास. तू शिक्षक नव्हतास. म्हणजे हा एक वचनी आहेत यू. मग काय येईल? यू वॉज. यू वॉज येईल का? यू वॉज येणार नाही. तर काय येईल त्याच्यामध्ये? यू वेअर. हे एक वचनी जरी असला करता तरी त्याच्यावर यूच्या समोर काय वापरला जातो? अनेक वचनीच टू बीचं रूप वापरलं जात असतं. म्हणून यू वॉज होणार नाही. यू वेअर नॉट अ टीचर. यू वेअर नॉट अ टीचर. तू शिक्षक नव्हतास. नंबर 3, तुम्ही शिक्षक नव्हते. तुम्ही शिक्षक नव्हते. तुम्ही शिक्षक नव्हते. आता हे अनेक वचनी वाक्य आहे म्हणून अनेक वचनी याच्यातला करता असल्यामुळं आपल्याला अनेक वचनीचं इथं वापरावं लागेल. यू याला आपण अनेक वचनी धरायचं आणि इथं सुद्धा याला काय म्हणायचं? यू वेअर. तुम्ही शिक्षक नव्हते म्हणून इथं काय येईल? नॉट अ येईल का आता? नाही. आणि या टीचर जे आहे तर टीचरला काय लागेल? एस प्रत्यय लागेल. यू वेअर नॉट टीचर्स. नंबर 4, चौथं वाक्य आहे, तो शिक्षक नव्हता. तो शिक्षक नव्हता. हे सुद्धा वाक्य भूतकाळी आहे. हिच्या आपला तोसाठी आपण कोणतं सर्वनाम वापरतो? ही. म्हणून ही. नंतर नव्हता हे भूतकाळामधलं आपल्याला वाक्य दर्शवायचं आहे. मग काय येईल? ही वॉज नॉट अ टीचर. तो शिक्षक नव्हता. नंबर 5, ती शिक्षिका नव्हती. ती शिक्षिका नव्हती. ती शिक्षिका नव्हती. ती शिक्षिका नव्हती. तर आता तीसाठी आपण सर्वनाम कोणता शब्द वापरतो इंग्लिशमधला? तीसाठी सी. SHE. सी म्हणजे ती. सी वॉज नॉट अ टीचर. सी वॉज नॉट अ टीचर. सी वॉज नॉट अ टीचर. ती शिक्षिका नव्हती. ते शिक्षक नव्हते. ते शिक्षक
नव्हते. तर हे ते एकवचनी आहे म्हणून काय येईल? इट वॉज नॉट टीचर. इट वॉज नॉट अ टीचर. आम्ही शिक्षक नव्हतो. आम्ही शिक्षक नव्हतो. आम्ही शिक्षक नव्हतो. तर आता ह्या आम्हीसाठी कोणता शब्द वापरतो आपण? वी नव्हतो. नव्हतो म्हणजे वी वेअर नॉट. येईल का इथं? येणार नाही, कारण हा कर्ता जे आहे तर ते कर्ता हा अनेक वचनी असल्यामुळं इथं काय येईल? टीचर्स. ह्या कर्माला यस प्रत्यय लागेल म्हणजे ते अनेक वचनी होईल. ते शिक्षक नव्हते. ते शिक्षक नव्हते. तर हे अनेक वचनी आहे. तर मग ते साठी कोणतं सर्वनाम वापरतो आपण? दे. THEY. दे वेअर नॉट टीचर्स. दे वेअर नॉट टीचर्स. दे वेअर नॉट टीचर्स. ते शिक्षक नव्हते. 9. रामा वॉज नॉट. रामा शिक्षक नव्हता. रामा शिक्षक नव्हता. तर कसं येईल मग ते? रामा वॉज नॉट अ टीचर. रामा वॉज नॉट अ टीचर. मुले शिक्षक नव्हते. मुले शिक्षक नव्हते. मुले हा अनेक वचनी शब्द आहे म्हणून काय येईल? बॉईज वेअर नॉट टीचर्स. बॉईज वेअर नॉट टीचर्स. यस प्रत्यय लावायचा याला म्हणजे अनेक वचनी होईल. अशा पद्धतीनं वाक्य हे तयार करायचे असतात. तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की आपण हे वाक्य कसे बनवले म्हणून. याचा पुन्हा तुम्ही यापेक्षा अनेक कर्ता क्रियापद वेगवेगळे वापरूनसुद्धा तुम्ही वाक्य बनवू शकता. कर्म वेगळे वापरा, कर्ता वेगळा वापरा, क्रियापद वेगळं वापरा आणि कर्मसुद्धा वेगळं वापरून तुम्ही अशा पद्धतीनं वाक्य तुम्ही बनवू शकता. जर याच्यातलं काही समजलं नसेल समजा तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून लिहू शकता की आम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली नाही. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.